अजिंक्यतारा हा किल्ला महाराष्ट्रातील सातारा शहराच्या पश्चिमेकडील अजिंक्यतारा डोंगरावर स्थित आहे. डोंगरावर असल्यामुळे शहराचे विहंगम दृश्य या किल्ल्यावरून दिसते. स्वराज्याची चौथी राजधानी म्हणून ओळखला जाणारा हा किल्ला समुद्र सपाटीपासून सुमारे 3300 फूट म्हणजेच 1000 मीटर उंचीवर आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 जुलै 1673 मध्ये हा किल्ला स्वराज्यात सामील केला. नमस्कार मंडळी, मी तानाजी सुर्वे पुन्हा एकदा तुमचं PS क्रिएटर या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो. तर आपण आज आलेलो आहोत सातारमध्ये. तर आपण आज सातारा जिल्ह्यातील अजिंक्यतारा हा किल्ला एक्सप्लोर करणार आहोत. तर चला जाऊया अजिंक्यताराच्या दिशेने. हा किल्ला पुणेपासून 120 किलोमीटर, मुंबईपासून 270 किलोमीटर आणि नाशिकपासून 330 किलोमीटर आहे. तर मित्रांनो, फायनली आपण आलेलो आहोत गडाच्या खाली. तुम्ही माझ्या पाठीमागे बघू शकता. हे जे दिसते तुम्हाला, हे आहे अजिंक्यतारा गडाचं प्रवेशद्वार आणि गाडी डायरेक्ट गडाच्या पायथ्यापर्यंत, त्यामुळे वेळ आपल्या ट्रॅफिकचा वेळ सुद्धा वाचलेला आहे. हे आहे मित्रांनो अजिंक्यतारा किल्ल्याचं प्रवेशद्वार. इथंच वरती बघू शकता, ही आहे गणपती बाप्पाची मूर्ती वरती कोरलेली आहे आणि सोबतच इथं हनुमानाची मूर्ती. दोन्ही साईडला मस्त कोरीव बांधकाम असं केलेलं आहे. हा आहे अजिंक्यताराचा दरवाजा. तिथून आपण आज जाऊयात. दरवाजातून आता आलं की आपण बघू शकतो, इथे हे जे दिसतंय तुम्हाला, या आहेत पहारेकऱ्यांच्या खोल्या. या जे दिसतात तुम्हाला, छान पहारेकऱ्यांच्या खोल्या आहेत. दरवाजातून थोडंसं वर आलं की आपण इथे बघू शकतो, इथे एक छोटी खोली दिसते. मुख्य दरवाजापासून चढण्यासाठी अजिंक्यतारा या किल्ल्याला 30 ते 40 पायऱ्या आहेत. पायऱ्यातून येताच हे जे द्वार आहे मित्रांनो, हे अजिंक्यताराचं दुसरं प्रवेशद्वार आहे. तर मित्रांनो, दरवाजातून वरती आलं की इथे एक माझ्या मागे तुम्ही बघू शकता, ही जी आहे ही आहे खिडकी. तर इथून पूर्ण जो सातारा आहे, इथून पूर्ण सातारा दिसतो. सातारा हे नाव शहराभोवती असलेल्या 7 टेकड्यावरून पडले, ज्यामध्ये अजिंक्यतारा, सज्जनगड यांसारख्या टेकड्यांचा समावेश आहे. ऐतिहासिकदृष्ट्या हे शहर मराठा साम्राज्याची राजधानी होते. गडाच्या पायऱ्यावरती चढता आलं की तुम्ही बघू शकता, इथे एक मंदिर लागतं उजव्या हाताला. हे जे आहे, हे आहे महादेवाचं मंदिर, बघू शकता तुम्ही. ह्याच्या मित्रांनो समोर दिसतं, हे आहे पश्चिममुखी मारुतीचं मंदिर आणि ते जे भरती करणारे मुलं आहेत ते सध्या व्यायाम करतात. आतमध्ये जिमखाना सुद्धा आहे. हा जो मित्रांनो तुम्हाला सर्कल दिसतोय, हे पहिलं जेव्हा गड किल्ला बांधले जायचे तेव्हा या ठिकाणी जे चुना वगैरे असायचं त्याचं मिश्रण करायचे. चुना कशासाठी वापरला जायचा, तर जे 2 दगड असतात त्यांना चिटकवण्यासाठी त्याचा उपयोग केला जायचा. तर याच्यामध्ये हे जे दिसतोय तुम्हाला, हे आहे त्यामधलं दिसतंय, ते आहेत हे जे आहे याच्यामधलं गोल चाक आहे. हे चाक त्याच्यामध्ये टाकून याच्यामध्ये फिरवलं जायचं पहिलं. तर आता हे सध्या तुटलेलं आहे, ते बघू शकता तुम्ही.
आता महादेवाच्या मंदिरापासून आपण मंगळाई देवीच्या मंदिराकडे जाणार आहोत. तर बघूया तिथे मंगळाई देवीचं मंदिर कसं आहे. मंगळाई देवी मंदिराकडे जाताना मित्रांनो आपल्याला लागतो तो म्हणजे राजवाडा. आपण जाता जाता राजवाडा सुद्धा बघून जाऊयात. हा जो पाठीमागे बघू शकता हा जो आहे राजवाडा. इथून आपण आत जाऊयात. हे आहे राजवाड्याचा प्रवेशद्वार. इकडे पाठीमागे बघू शकता आता सध्या वाडा पूर्णपणे पडक्या अवस्थेत आहे. हे बघू शकता चारी बाजूला. तर मित्रांनो माझ्या मागे जो दिसतोय तो आहे अजिंक्यतारा किल्ल्यावरील पाण्याचा सर्वात मोठा तलाव. आणि त्याच्याच खाली बघू शकता तुम्ही एक पाण्याची टाकी सुद्धा आहे. तिथं सुद्धा आपण जाणार आहोत. ठीक आहे, आपण इथून जाऊयात पाण्याच्या टाकीकडे. इथून थोडंसं खाली आलं की तुम्ही बघू शकता तिथे माझ्या मागे जी दिसते ही आहे अजिंक्यतारा किल्ल्यावरची पाण्याची टाकी. तर मित्रांनो पाण्याच्या टाकीपासून पुढे आलो की आपण बघू शकता हे जे माझ्या पाठीमागे दिसतंय हे आहे अजिंक्यतारा किल्ल्यावरील मंगळाई देवीचं मंदिर. आपण त्या आतमध्ये जाऊयात. तर याच मंदिराच्या शेजारी इथून थोडंसं वरती गेलं की ते आपल्याला जे लांबून दिसतं ते म्हणजे अजिंक्यतारा लिहिलेले गडावरील जे अक्षर आहेत ते आपण त्याच्याकडे जाणार आहोत. तिथून सातारा तर एवढा भारी दिसतो ना तुम्ही बघू शकता. इथून थोडंसं वरती आलं तुम्ही बघू शकता हा ज्या मागं दिसतो ना एकदम कडक असं सातारा दिसतोय. आणि ही जी आहे पाठीमागे ही आहे अजिंक्यतारा नावाची पाटी. हा जो मित्रांनो तुम्हाला माझ्या मागे टावर दिसतोय हा तुम्हाला जर तुम्ही नॅशनल हायवेने जात असाल तर नॅशनल हायवेवर सुद्धा हा तुम्हाला टावर बघू शकता तुम्ही. हा तुम्हाला दिसतो तिथून. किल्ल्यावरती फिरत फिरत आपल्याला दुसरं महादेवाचं मंदिर भेटलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही हे आहे महादेवाचं मंदिर. फायनली मित्रांनो आपला अजिंक्यतारा किल्ला हा फिरून झालेला आहे. थोडासा अंधार पण पडायला लागलाय. आपल्याला लवकर लवकर गडावर खाली गेलं पाहिजे. ठीक आहे. फायनली मित्रांनो आपला अजिंक्यतारा किल्ला फिरून झालेला आहे. तर आपण इथून निघूया थेट घरी. मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.